थकबाकीदारांवर धुळे महापालिकेचा दणका, लाखोंची थकबाकी असलेली गोदामे सील। धुळे महानगरपालिकेने वसुली मोहिमेला वेग दिला असून मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे। 5,86,376 रुपयांच्या थकीत वसुलीसाठी बाळापूर तालुका धुळे शिवारातील सिमेंटचे 2 गोदाम आज धुळे महापालिकेच्या वसुली विभागातर्फे सील करण्यात आले आहेत। महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त हेमंत निकम व महापौर सौ मायादेवी परदेशी, उपायुक्त स्वालिया मालगावे यांच्या आदेशाने महापालिकेने वसुली पथक तयार केले आहे। या पथकातील वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल सुडके, संजय गवळी, सतीश जाधव, गजानन वाघ, वराडे, सचिन पवार व अशोक मंगिडकर यांनी आज शांतीलाल रूपचंद सांड यांच्या बाळापूर शिवारातील 2 मालमत्तांच्या वसुलीसाठी मालमत्ता स्थळी भेट दिली। यावेळी सिमेंटचे दोन्हीही गोदाम पथकाने सील केले। कराची थकबाकी तत्काळ न भरल्यास जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे। महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत उपनगर बाळापूर परिसरातील काही मालमत्ताधारकांना प्रथम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। संबंधित मालमत्तांवर लाखो रुपयांची थकबाकी असल्याने नियमानुसार वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नोटीस मिळाल्यानंतरही निर्धारित मुदतीत कराची रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे। महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व थकबाकीदारांना थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन केले आहे। अन्यथा संबंधित मालमत्तांवरील जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल। तसेच शहरातील मोठे थकबाकीदार जे असतील त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावे। बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यामुळे महानगरपालिकेचे वसुलीचे उद्दिष्ट गाठता येत नसल्याने सदर महाशय आयुक्त साहेब व महापौर साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त स्वालिया मालगावे यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 18/6/2026 रोजी बाळापूर येथील शांतीलाल लालचंद सांड यांच्या 2 मालमत्ता असून दोघं मालमत्ता मिळून 5,86,376 रुपये थकबाकी असल्याने सदर त्यांचे सिमेंटचे 4 गोडाऊन सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती।